नमस्कार शेतकरी बंधूंनो. दिपावलीचा सण आला. 8 दिवसावर सण आलेला आहे आणि या दिपावलीच्या सणावर आशा बाळगून होते की स्वस्त धान्य दुकानात पहिलं ग्रामीण भागात एक प्रथा होती की दिपावली आली की स्वस्त धान्य दुकानावर तेलाचा पुडा भेटायचा, साखर भेटायची व इतर साधनं भेटायची आणि कशी तरी दिपावली गोड व्हायची. परंतु या या दुष्काळाच्या छायेमध्ये असणाऱ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना एक आशाचा किरण होता की आनंदाचा शिधा यावर्षी तरी दिपावलीच्या सणाला तर भेटेल. परंतु दिपावलीच्या सणाला आनंदाच्या शिध्याऐवजी हायब्रिड हे देण्याचा, परंतु ते तर बंदच झालं. परंतु बंद झालेलं आहे ह्याच्यामध्ये जे देत होते ते तर कमी केलेलं आहे. आनंदाच्या शिधा तर बंदच झालेला आहे, जमा झालेला आहे. आता ह्याच्यावरून समजून घ्यायचं की शेतकऱ्याचे वाईट दिवस आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला कशा पद्धतीने हे सरकार बघत आहे आणि त्या सरकारच्या ह्या प्रकारामध्ये स्वस्त धान्यावर दुकानावर जे गहू आणि तांदूळ भेटत होतं, गव्हाच्या 2 किलो एका खातेदाराला 2 किलो गहू, म्हणजे एक मेंबर असेल तर त्याला 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ भेटत होतं. परंतु आता ह्या 2 किलो गव्हाच्या ऐवजी 1 किलो हायब्रिड दिलं जाणार आहे. आणि हायब्रिड म्हणलं की आपण लहानपणी पाहिलं असेल की हायब्रिड आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि हायब्रिड खाणं हे तुच्छ मानलं जायचं किंवा कमीपणा मानला जायचा. परंतु आज हे शेतकऱ्याची चेष्टा लावल्यासारखा प्रकार झालेला आहे की शेतकऱ्याला सुद्धा कमी लेखलं गेलं आहे. इतर ठिकाणी मोठमोठे पॅकेज दिले जातात, मोठमोठ्या गोष्टीचा बागुलबावा केला जातो, परंतु शेतकऱ्याला जेव्हा द्यायची वेळ आलेली तेव्हा अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने शासन शेतकऱ्यांना कमी समजत आहे. म्हणजेच असंच म्हणायचं की राजा उदार झाला आणि हाती भोपळा देऊन गेला. आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा.